नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आजपासून एसटी इतर जिल्ह्यांमध्येही धावू लागली। जिल्हांतर्गत फेऱ्या सुद्धा वाढल्या। स्वच्छ भारत सर्वेक्षणात पन्हाळा शहरानं पुन्हा मारली बाजी। सलग 3 वर्ष पन्हाळा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर अव्वल। प्रसूती दरम्यानचे उपचार न मिळाल्यानं बच्चे सावर्डेतील बीएसएफ जवानाच्या पत्नीचा मृत्यू। खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचा जवान सचिन बच्चेंचा आरोप। गणेशोत्सव आणि मोहरमसाठीचा खर्च कमी करून सामाजिक उपक्रम राबवा। पालकमंत्री सतेज पाटील यांचं जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन। आणि छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेसदार यांचं निधन। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। 22 मार्च पासून थांबलेली एसटीची आंतरजिल्हा अखेर आजपासून सुरू झाली। आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत एसटीच्या कोल्हापूर विभागातून जिल्हाबाहेरच्या मार्गांवर 70 फेऱ्या झाल्या। सांगली पुणे या मार्गावरील फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अंतर्गत फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर करत आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्यात आली। तब्बल 113 दिवस एसटी वाहतूक बंद राहिल्यानं महामंडळाला सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागलंय। मिशन बिगिन अगेनचा भाग म्हणून जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। आता राज्य सरकारनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा वाहतूक सुरू करायला एसटी महामंडळाला परवानगी दिली आहे। त्यानुसार आजपासून ही वाहतूक सुरू झाली। आज एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या 6 मार्गांवर 30 गाड्या धावल्या। सायंकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 70 फेऱ्या पार पडल्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हांतर्गत फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। आज दिनांक 20 ऑगस्ट पासून आंतरजिल्हा वाहतूक एसटी महामंडळ कोल्हापूर विभागातर्फे सुरू करण्यात आलेली आहे। सदर अंतर्गत कोल्हापूर टू सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वाहतूक चालू करण्यात आलेली असून त्यामध्ये सांगली व पुणे मार्गावर प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। सदर मार्गावर आमच्या 35 ते 40 गाड्या बाहेर पडलेल्या असून आमच्या जवळजवळ 70 पेक्षा जास्त फेऱ्या या आंतरजिल्हा झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा अंतर्गत वाहतूक सुद्धा सुरू असून गणपतीच्या वाढी प्रवाशांच्या दृष्टीने जिल्हा अंतर्गत सुद्धा फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत व आंतरजिल्हा वाहतुकीत पण फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। तरी याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं कोल्हापूर विभागातर्फे आम्ही आवाहन करत आहोत। एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई पासची गरज नाही, परंतु प्रवाशांना मास्क, सॅनिटायझरचा वापर तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय। एसटी महामंडळानं आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू केली असली तरी सरकारनं अद्याप खासगी वाहतूकदारांना आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला परवानगी दिलेली नाही। केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 चे निकाल जाहीर करण्यात आलेत। यामध्ये पन्हाळा शहर देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट झालंय। पन्हाळ्यानं सलग 3ऱ्या वर्षी या सर्वेक्षणात बाजी मारली आहे। स्वच्छ भारत सर्वेक्षणाचं हे 5वं वर्ष आहे। हे सर्वेक्षण 28 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं। स्वच्छता ॲपवरून 1,70,00,000 लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती। सोशल मीडियावरून 11 कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला, तर यातून 5.5 लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं होतं।
या सर्वेक्षणात पन्हाळा शहरानं देशातील 25,000 लोकसंख्येच्या शहरांमध्ये 10व्या स्थानावर तर पश्चिमेकडील 5 राज्यात पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 पन्हाळा शहर राज्यात 3ऱ्या आणि देशात 6व्या क्रमांकावर होतं. सलग 3ऱ्यांदा सर्वेक्षणात पन्हाळा शहरानं अव्वल स्थान पटकावलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची उघडीप होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील घट होतीये. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी 39 फूट 5 इंच इतकी पाणी पातळी होती. जिल्ह्यातील 40 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसानं काहीशी उघडीप दिली. मात्र सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर अन्य नद्यांचं पाणीसुद्धा पात्राबाहेर पडलं. पावसाचा जोर कायम राहिल्यानं आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं महापुराचं संकट ओढवणार की काय अशी भीती वाटत असतानाच कालपासून पावसाचा जोर ओसरलाय. काल मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी पावसानं चांगली उघडीप दिली. राधानगरीसह अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे राधानगरीचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून सध्या फक्त वीज निर्मितीसाठीचा विसर्ग सुरू आहे. आज सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 6 इंच इतकी होती. पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत असून जिल्ह्यातील 40 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हातकणंगलेत 1 मिलीमीटर, भुदरगड तालुक्यात केवळ 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पन्हाळा तालुक्यात 18 मिलीमीटर, शाहूवाडी तालुक्यात 17, राधानगरी तालुक्यात 14, करवीर तालुक्यात 10, कागल तालुक्यात 4, भुदरगड तालुक्यात 7, आजरा तालुक्यात 13 मिलीमीटर आणि चंदगड तालुक्यात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि मोहरम सणासाठी होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवून सार्वजनिक मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. जिल्हास्तरीय शांतता कमिटीची पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्या बैठकीत नामदार सतेज पाटील बोलत होते. या बैठकीत आमदार ऋतुराज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, महापौर नीलोफर आजरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व शांतता मोहल्ला समितीचे सदस्य तसंच जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशोत्सव आणि मोहरम सण साजरा करताना संसर्ग टाळण्यासाठीचे सर्व नियम पाळावेत, तसंच खर्चावर नियंत्रण ठेवून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन केलं. या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी 10 बाय 10 फुटाचा मंडप कमी पडत असल्याचं सांगितलं. यावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी 15 बाय 15 फूट मंडप घालण्यास परवानगी देण्यात येईल असं सांगितलं. गणेश मूर्ती विसर्जनासाठी वॉर्डनिहाय विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. मूर्तीदान उपक्रमांतर्गत संकलित होणाऱ्या मूर्तींचं महानगरपालिकेच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं गणेशोत्सव आणि मोहरम सण साजरा करण्यासंदर्भात केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांनी केलं. कोल्हापूरचे माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांनी जवाहरनगरमधील जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करून शर्थभंग केल्याची तक्रार प्राध्यापिका निलिमा भटकर यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केल्यानंतर महसूल यंत्रणा जागी झाली असून मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात जागेचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट झालं असून याबाबत तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवलेत. जवाहरनगरमधील भूमापन गट क्रमांक 644 मधील 784 मीटर जागा माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांना रहिवाशी वापराकरता देण्यात आली होती. त्यांनी या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर सुरू केल्याची तक्रार प्राध्यापिका निलिमा भटकर यांनी केली होती. या तक्रारीवर बऱ्याच दिवसांपासून कार्यवाही होत नसल्याचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केल्यानंतर करवीरचे मंडल अधिकारी अनिल काटकर यांनी तात्काळ जागेचा पंचनामा केला.
त्या संदर्भातील अहवाल मंडलाधिकारी काटकर यांनी तहसीलदार शीतल मुळे भामरे यांना सादर केला. या अहवालात रहिवाशी वापराची जागा हॉटेलसाठी वापरल्याचं स्पष्ट होत असून त्यासाठी सोनवणे यांनी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं नमूद करण्यात आलंय. जागेचा चुकीच्या कारणांसाठी वापर करत शर्तभंग केल्यामुळं ही जागा शासनानं ताब्यात घ्यावी असंही अहवालात नमूद करण्यात आलंय. तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी या संदर्भातील प्रस्ताव प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे पाठवला असून ही जागा शासन जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे इथले आणि सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले सचिन विश्वनाथ बच्चे यांच्या पत्नी पूजा यांचा सोमवारी प्रसूती दरम्यान उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला. ज्या कोरे हॉस्पिटलमध्ये गरोदरपणाच्या काळात निदान आणि उपचार सुरू होते त्या हॉस्पिटलनं प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर पूजा यांना दाखल करून घ्यायला नकार दिल्यानं पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप जवान सचिन बच्चे यांनी केलाय. दरम्यान कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद कोरे यांनी स्वतःसह हॉस्पिटलचे कर्मचारी क्वारंटाईन असल्यानं हॉस्पिटल बंद होतं, त्यामुळे पूजा यांच्यावर उपचार करता आले नाहीत असा खुलासा केलाय. पूजा यांनी गरोदरपणाच्या काळात 15 जुलैपर्यंत कोरे हॉस्पिटलमध्ये नियमितपणे तपासणी आणि आवश्यक ते उपचार घेतले होते. त्यानंतर रविवारी 16 ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानं नातेवाईक कोरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु तिथं पूजा यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. त्यानंतर नातेवाईकांनी कोडोलीमधील खासगी रुग्णालयांचेही दरवाजे ठोठावले, पण कुणीही त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे अखेर नातेवाईक त्यांना घेऊन कोल्हापूरला जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. पूजा यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत पूजा यांचे पती सचिन बच्चे यांनी उपचारासाठी दाखल करून घ्यायला नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सततच्या पाठपुराव्यानंतर आज कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं बच्चे यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा बलचा PSFचा जवान आहे. 99 युनिट कलकत्ता मी कार्यरत होतो. माझी वाईफ 9 महिन्याची प्रेग्नेंट होते. जसे पोटात दुखायला लागलं तर मी हॉस्पिटलमध्ये कोरे हॉस्पिटलच्या 10 महिने 23 डिसेंबर 2020 पासून ज्या दवाखान्यात ट्रीटमेंट चालू होती त्या दवाखान्यात आम्ही प्रेग्नेन्सीसाठी नेलं, तर त्या दवाखान्यात ना आम्हाला आत घेतलं, ना गेट उघडलं, ना काही डॉक्टरने रिप्लाय दिला, ना काहीही सांगितलं नाही. पेशंट घेतलं नाही. मग तिथून आम्ही कोरे हॉस्पिटलमधून आयुर्वेदिक हॉस्पिटलला गेलो. आयुर्वेदिक हॉस्पिटलने सांगितले की आमच्यापाशी डॉक्टर नाहीत म्हणल्यावर आम्ही गोडबोले यांच्यात गेलो. गोडबोले म्हणले तर आमचे पेशंट आम्ही हिरवे यांच्यात पाठवतो. हिरवे यांच्यातनं गेल्यानंतर हिरवे म्हणले तुम्ही महापूर यांच्यात गेल्यानंतर हिरवे यांच्यात सांगितलं आम्हाला. आणि माझी वाईफ रस्त्यामध्ये एक्सपायर झाले. उपचार न मिळाल्यामुळे एक्सपायर झाली. जर ही एका देशाच्या संरक्षण करणाऱ्या व्यक्तीची जवानाचे ही हाल असे हॉस्पिटलवाले करत असतील तर आम्ही देशाचे संरक्षण कसं करायचं? माझं म्हणणं आहे न्याय मिळावा हीच माझं म्हणणं आहे. हॉस्पिटलनं का घेतलं नाही हे मला कारण समजलं पाहिजे. दरम्यान या संदर्भात कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद कोरे यांच्याशी संपर्क साधला असता पूजा यांची 15 जुलैपर्यंत नियमित तपासणी आणि आवश्यक ते उपचार कोरे हॉस्पिटलमध्ये सुरू होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं गावातच रक्तदाबाची तपासणी करून गरज वाटल्यास हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला दिला होता, पण 15 जुलैपासून त्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आल्या नव्हत्या असं सांगितलं. दरम्यान रविवारी पूजा यांना घेऊन नातेवाईक हॉस्पिटल बाहेर आले होते. त्यावेळी आपल्यासह हॉस्पिटलमध्ये जबाबदार डॉक्टर आणि स्टाफ क्वारंटाईन असल्यानं पूजा यांना उपचारांसाठी दाखल करून घेतलं नाही असा खुलासा डॉक्टर कोरे यांनी एस न्यूजच्या प्रतिनिधींकडे दूरध्वनीवरून साधलेल्या संपर्कावेळी केलाय. पूजा यांच्यावर जाणीवपूर्वक उपचार करायला टाळाटाळ केली नसल्याचंही डॉक्टर कोरे यांनी सांगितलंय. छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेजदार यांचं आज वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं ऊसकरी शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारं एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होतीये. विश्वासराव नेजदार यांचा जन्म 1950 साली झाला. 6वी इयत्ता शिकलेल्या नेजदार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1978च्या सुमारास सुरुवात झाली. पंडितराव चव्हाण, नामदेवराव वाडकर, A.D. चौगले, शामराव बिरंजे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या सहाय्यानं बावड्यातील ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेच्या स्थापनेवेळी ते मुख्य प्रवर्तक होते. त्यानंतर आजअखेर या संस्थेत बिनविरोध संचालक मंडळ निवडीची परंपरा कायम राखण्यात ते यशस्वी झाले.
1979 ते 80मध्ये श्रीराम सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कैलासवासी DM रेडेकर, हिंदूराव ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनेल उभं करून सर्वात जास्त मताधिक्यानं स्वतःसह 4 संचालक निवडून आणून वादळ निर्माण केलं होतं. त्यानंतर 1982-83च्या श्रीराम सोसायटीच्या निवडणुकीत आपल्या आघाडीचे सर्व संचालक निवडून आणण्यात ते यशस्वी झाले. 1989-90मध्ये छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळामध्ये बावड्यातील 3घांची निवड झाली होती. त्यामध्ये त्यांचा समावेश होता. अभ्यासू वृत्ती, परखड भूमिका आणि लढाऊ बाणा यामुळं 1993-94च्या दरम्यान कारखान्याचे चेअरमन होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर 1994-95च्या निवडणुकीत संचालकपदी निवड होऊन सलग 5 वर्ष व्हाईस चेअरमनपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही अनेकांच्या विजयात त्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. गेल्या काही वर्षात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी वेळोवेळी निवेदनं देत तसंच वार्षिक सभांमध्ये आवाज उठवला होता. गोकुळ दूध संघाच्या कारभाराबाबतही त्यांनी नामदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आवाज उठवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलं, सुना, नातवंड, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि यस न्यूजचा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा यस न्यूजवर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. नमस्कार. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. RTE-नुसार आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी 25% प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला यावर्षी प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे 31 ऑगस्टला ही प्रवेश प्रक्रियाच बंद करण्यात येणार आहे. अद्यापही अनेक शाळांमध्ये आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच्या जागा शिल्लक आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं ही प्रवेश प्रक्रिया राबवण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी 25% प्रवेश राखीव ठेवण्यात येत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अद्याप शाळाच सुरू नसल्यानं या प्रवेश प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता 31 ऑगस्टला ही प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून आज जाहीर करण्यात आलं. RTE अंतर्गत जिल्ह्यातील 345 शाळांमध्ये 3486 जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. यावर्षी या शाळांसाठी एकूण 2996 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रथम फेरीतील प्रवेशासाठी 2388 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र त्यापैकी केवळ 1016 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. अद्यापही 1372 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम झाल्याचं प्रवेशासाठी मिळालेल्या अल्प प्रतिसादावरून दिसून येत आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागानं देखील ही प्रवेश प्रक्रिया गांभीर्यानं राबवली नसल्याचाही आरोप होतोय. इंडिया टुडे मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मानांकनात डॉक्टर DY पाटील शिक्षण संस्थेच्या कसबा बावड्यातील DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील वास्तुशास्त्र विभागानं देश पातळीवर 25वा क्रमांक पटकावलाय. राष्ट्रीय स्तरावरील या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचं आणि वास्तुशास्त्र विभागाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. भारतातील अग्रेसर इंडिया टुडे या मासिकातर्फे दरवर्षी भारतातल्या विविध शाखांच्या महाविद्यालयांना मानांकन जाहीर करण्यात येतं.
इंडिया टुडेनं नुकतंच 2020-21 या वर्षासाठी मानांकन जाहीर केलं असून डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वास्तुशास्त्र विभागानं 25वा क्रमांक पटकावलाय. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील 2च वास्तुशास्त्र महाविद्यालयांचा समावेश आहे. इंडिया टुडेच्या वतीनं इनटेक क्वालिटी अँड गव्हर्नन्स, शैक्षणिक गुणवत्ता, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लिव्हिंग एक्सपिरियन्स, पर्सनॅलिटी अँड लीडरशिप डेव्हलपमेंट, करिअर प्रोग्रेशन अँड प्लेसमेंट, ऑब्जेक्टिव्ह स्कोअर आणि परपेच्युअल स्कोअर याच्या आधारे हे मानांकन जाहीर करण्यात आलं असून कमी शैक्षणिक शुल्क घेणाऱ्या खाजगी संस्थांच्या यादीत DY पाटील महाविद्यालयानं देशात 4थं तर सर्वोत्तम आर्थिक मूल्य देणाऱ्या खाजगी संस्थांच्या यादीत देशात 5वं स्थान पटकावलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की कोल्हापूर येथील DY पाटील ग्रुप संचालित DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा येथील डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर या कॉलेजला देशातील अग्रणीय मॅगझिन इंडिया टुडे यांनी 2020साठी देश पातळीवरती 25वा क्रमांक डिक्लेअर केलेला आहे. इंडिया टुडे दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात देशातील विविध शाखांच्या कॉलेजेसची वर्गवारी त्यांच्या सोयीसुविधेनुसार करत असते. ही वर्गवारी इंजिनिअरिंग, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ या सर्व प्रकारचे कॉलेजेससाठी डिक्लेअर केली जातो. यावर्षी डिक्लेअर केलेल्या यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव कॉलेज आणि महाराष्ट्रातून फक्त 3 कॉलेजेसची सिलेक्शन झाली. त्याच्यात DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडा येथील आर्किटेक्चर डिपार्टमेंटची 25व्या क्रमांकावरती निवड झालेली आहे. DY पाटील महाविद्यालयाचा वास्तुशास्त्र विभाग गेल्या 36 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आज जगातील वेगवेगळ्या शहरात उत्कृष्ट आर्किटेक्ट म्हणून नावाजलेले आहेत. वास्तुशास्त्र विभागाच्या या 36 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीसाठी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचे आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता यांचं मार्गदर्शन लाभलंय. तर प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग अधिष्ठाता प्राध्यापक RG सावंत, विभाग प्रमुख प्राध्यापक IS जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापकांचं सहकार्य लाभलं. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करावीत, अन्यथा टोलविरोधी आंदोलनाप्रमाणे व्यापक जनआंदोलन उभारू असा इशारा आम्ही वीज बिलं भरणार नाही जनआंदोलन कृती समितीनं दिलाय. समितीच्या वतीनं प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांना निवेदन देण्यात आलं. लॉकडाऊन काळात ग्राहकांना प्रत्यक्ष वीज बिलं देण्यात आली नव्हती. नंतर 3 महिन्यांचं एकत्र वीज बिल देण्यात आलं. यामध्ये एप्रिलपासून वाढीव दरानं वीज बिल आल्यानं तसंच काही लोकांना प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा वाढीव वीज बिलं आल्यामुळं असंतोष निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन काळातील ही वीज बिलं माफ व्हावीत अशी मागणी करत विविध पक्ष संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली आहेत. आज आम्ही वीज बिल भरणार नाही जनआंदोलनात कृती समितीनं महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांना निवेदन सादर केलं. वीज बिलं माफ झाली नाहीत तर टोलविरोधी आंदोलनाप्रमाणे व्यापक आंदोलन उभारू असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय. यावेळी निवासराव साळोखे, प्रसाद जाधव, सुभाष रामुगडे, योगेश केरकर, गौरव लांडगे, महादेव ऐरेकर, दिलीप माने आदी उपस्थित होते. राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला होता असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी केलं. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार PN पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड आयोजित करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना दौड कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावर्षी छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या सभागृहात जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत सर्वच क्षेत्रात त्याचा प्रभावी वापर केल्याचं सांगितलं. खास करून देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला होता, असंही त्यांनी नमूद केलं. आमदार PN पाटील यांनी गांधी कुटुंबियांनी कोणताही स्वार्थ न ठेवता अखंडपणे देशसेवा केल्याचं सांगितलं. यावेळी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल दगडू भास्कर आणि BH पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, संचालक विश्वासराव पाटील, शाहू शिक्षण संस्थेचे विजय बोंद्रे, मानसिंग बोंद्रे, राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच आहे, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षीसारखा उत्साह मात्र दिसत नाहीये. कोल्हापूर शहरातील बहुतांश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं महिनाभर अगोदरपासूनच उत्सवाच्या तयारीला लागतात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळं हे चित्र दिसत नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाशी लढतंय. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झालेत. सगळ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता उद्योग व्यवसायांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचीही यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी नाही. प्रशासनाकडूनही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्यात. मंडळांनी त्यांचं पालन करत साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलंय. कोल्हापुरातील बहुतांश मंडळांनी दरवर्षीसारखे भव्य मंडप न उभारता लहान मंडप उभारलेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव काळात दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करत भक्तांसाठी ऑनलाईन गणेश दर्शनाची व्यवस्था केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी अनेक जण घरगुती गणेश मूर्ती 2 दिवस अगोदरच घरी घेऊन जातानाचं चित्र आज कुंभारवाड्यांमध्ये दिसत होतं. कोरोना महामारीच्या कालावधीतील मायक्रो फायनान्स कंपन्यांची थकीत कर्ज माफ करावीत अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी 28 ऑगस्टला जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर गाऱ्हाण मोर्चा काढणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळं अनेक लोकांना बेरोजगार व्हावं लागलंय. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावलाय. मोलमजुरी करणाऱ्या महिला या कंपन्यांच्या कर्जदार आहेत. या महिलांना सध्या पोट भरण्याची भ्रांत असताना कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्यानं मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी DPIनं केली आहे. या मागणीसाठी DPIच्या वतीनं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर शुक्रवारी 28 ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार असल्याचं DPIचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश चांदणे आणि प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी आवळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना कशा पद्धतीनं त्रास दिला जातोय याचं गाऱ्हाण या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार असल्याचं DPIच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला वैभव गांधी, दशरथ पाटील, वैभव शिंदे, कासम गोलंदाज, विकास अवघडे, प्रवीण वाघमारे, सिद्धार्थ कांबळे, जीवन कांबळे आदी उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी इचलकरंजी शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली होती. आता पुन्हा त्यामध्ये वाढ होत असून एक ज्येष्ठ माजी खासदार आणि नगरपालिकेतील एका महिला पदाधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. सोमवारपासून इचलकरंजी शहरातील कोरोना बाधितांची वाढ कमी झाल्यानं दिलासा मिळाला होता. पण बुधवारपासून पुन्हा बाधितांची संख्या वाढून शहरातील एकूण बाधितांची संख्या 2046 झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये माजी खासदारांसह नगरपालिकेतील एका महिला पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नवे कोरोनाबाधित शहरातल्या वेगवेगळ्या 60 ठिकाणचे असल्यानं लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शहरातील नव्या 147 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून 94 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा फक्त एस न्यूज. घडलंय तेच दाखवणार
घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं. एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथले तरुण शेतकरी सुधीर डोंगळे हे उसावर पडलेल्या लोकरी माव्याचा प्रतिबंध करण्यासाठी कीटनाशकाची फवारणी करत होते. ते बराच वेळ झाला तरी घरी आले नसल्यानं घरच्यांनी चौकशी केल्यावर शेतातच ते मृतावस्थेत आढळले. कीटनाशकामुळे विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुधीर यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. घरातील कर्ते असलेल्या सुधीर यांच्या मृत्यूमुळे घोटवडे आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या 24 तासात 490 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 16,772 पर्यंत पोहोचली आहे. 538 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात काल बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 490 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे कोल्हापूर शहरात आढळले आहेत. शहरात 151 रुग्ण सापडलेत. त्यापाठोपाठ हातकणंगले तालुक्यात 82, करवीर तालुक्यात 44, शिरोळ तालुक्यात 36, पन्हाळा तालुक्यात 27, आजरा तालुक्यात 11 आणि नगरपालिका क्षेत्रात 87 रुग्ण आढळून आलेत. अन्य जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्या 10 इतकी आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या 16,772 इतकी झाली आहे. 24 तासात 538 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,117 इतकी झाली आहे. तर 22 रुग्ण मयत झाल्यानं मृतांची एकूण संख्या 485 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात 7,170 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जण चिंतेत असताना बेंगलोरच्या डॉक्टर के.जे. श्रीधरन यांनी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा डोस तयार केलाय. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांनी हा डोस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्याचाच भाग म्हणून करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक इथं या इम्युनिटी बूस्टर डोसचं वाटप करण्यात आलं. जयादेवी P.N. पाटील दूध संस्था आणि महेश पाटील प्रतिष्ठान यांच्यामार्फत इम्युनिटी बूस्टरचे 600 डोस तयार करून त्यांचं वाटप करण्यात आलं. जयादेवी दूध संस्थेचे संस्थापक संदीप पाटील चिखलकर यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हा उपक्रम राबवण्यात आला. निवडीनिमित्त होणारी बॅनरबाजी थांबवून पाटील यांनी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे. संदीप पाटील आणि त्यांचे बंधू दीपक पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या वर्षी या दोघांनी स्वतः योगदान देत तसंच लोकांची मदत घेत जवळपास 1.5 महिन्याच्या कालावधीत गावातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला होता. तसंच संसारोपयोगी वस्तूंचंही वाटप केलं होतं. आता कोरोना संकट काळातही त्यांनी इम्युनिटी बूस्टर डोसचं वाटप करत सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे. डोस वाटपावेळी पाडळीचे माजी सरपंच विश्वास पाटील, संजय पाटील, दत्तात्रय पाटील, विलास गायकवाड, दिनकर पाटील, जयादेवी दूध संस्थेच्या अध्यक्षा माजी उपसरपंच ललिता पाटील, प्राध्यापक राजेंद्र पाटील, माजी सरपंच संभाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक राजू दिंडोरले आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्वखर्चातून दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरण केलंय. याबद्दल जीवनदान सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्यांचा आणि शिल्पकारांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापुरातील जीवदान सेवाभावी संस्थेनं महानगरपालिकेकडं दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा परिसराचं सुशोभीकरण करावं अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत नगरसेवक राजू दिंडोरले आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्वखर्चातून पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाची जबाबदारी उचलली. या कामासाठी शिल्पकार सुमित डोंगरसाने, महेश डोंगरसाने, भाऊ ललित यांनी विशेष परिश्रम घेतले. जीवदान संस्थेच्या वतीनं अध्यक्ष अरुण खोडवे यांच्या हस्ते या योगदानाबद्दल नगरसेवक राजू दिंडोरले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि शिल्पकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बागडी भगवान खवरे, सुनील पाटील, अमित खोडवे, राम पाटील, निखिल कोळेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून पावसानं चांगली विश्रांती घेतलीये, पण नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होतीये. इचलकरंजी इथं पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलीये. या आठवड्याच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर पडली. 2 दिवस संततधार पाऊस आणि धरणांमधून सुरू असलेला विसर्ग यामुळे पंचगंगा नदीनं राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. तसंच इचलकरंजी इथली 68 फूट ही इशारा पातळीसुद्धा ओलांडली. कालपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पाणी पातळीत घट न होता वाढ होऊन आज सकाळी ती 68 फूट 3 इंचांवर गेली. दरम्यान माणकापूर हुपरी मार्गावर पाणी आल्यामुळं कालपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पावसाचा जोर ओसरला असला तरी नदीकाठच्या लोकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या प्राचीन महादेव मंदिरात दरवर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी कोरोना संक्रमणामुळे मोजक्या वाचकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शंभू महादेव हे बांबवडे गावचं ग्रामदैवत. या मंदिरात गेली 31 वर्ष श्रावण महिन्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतंय. यंदाच्या 32व्या वर्षीच्या सोहळ्यावर कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे मर्यादा आल्या. सोहळ्याची परंपरा कायम राहावी यासाठी संसर्ग टाळण्यासाठीचे नियम पाळत यंदाचा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हरिभक्त परायण गणपती परीट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सप्ताह काळात काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, नाटांचं भजन, हरिपाठ, जागर असा नित्यक्रम पार पडला. बांबवडेतील समस्त वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांनी गर्दी टाळत हा सोहळा संपन्न केला. इचलकरंजीतील लिम्पिड फाउंडेशननं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती माफक दरात उपलब्ध करून दिल्यात. पेणवरून या मूर्ती मागवण्यात आल्यात. गणेश मूर्तीसोबत भक्तांना पूजेचं साहित्य आणि कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात येणार असल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष सुखद कुलकर्णी यांनी सांगितलं. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक असल्यामुळं शाडूच्या नैसर्गिक रंगात रंगवलेल्या गणेश मूर्ती उपलब्ध करून देत लिम्पिड फाउंडेशन यांच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या 5 वर्षांपासून या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पेण इथून मागवण्यात येत आहेत. यावर्षी सुद्धा शाडूच्या गणेश मूर्ती इचलकरंजीतील छाबडा बिल्डिंगमध्ये गणेश भक्तांसाठी उपलब्ध असल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष सुखद कुलकर्णी यांनी सांगितलं. पन्हाळा तालुक्यातील कणेरी इथल्या विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी के.बी. पाटील तर व्हाईस चेअरमनपदी शंकर सावेकर यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच गणपती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह मावळते अध्यक्ष विश्वास गायकवाड, उपाध्यक्ष रणजित पाटील, संचालक युवराज पाटील, रामचंद्र पवार, सोनल दळवी आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक, सचिव आणि कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आजपासून एसटी इतर जिल्ह्यांमध्येही धावू लागली. जिल्हांतर्गत फेऱ्या सुद्धा वाढल्या. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पन्हाळा शहरानं पुन्हा मारली बाजी. सलग 3 वर्ष पन्हाळा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर अव्वल. प्रसूती दरम्यानचे उपचार न मिळाल्यानं बच्चे सावर्डेतील बीएसएफ जवानाच्या पत्नीचा मृत्यू. खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याचा जवान सचिन बच्चेंचा आरोप. गणेशोत्सव आणि मोहरमसाठीचा खर्च कमी करून सामाजिक उपक्रम राबवा. पालकमंत्री सतेज पाटील यांचं जिल्हास्तरीय शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन.
आणि छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेसदार यांचं निधन. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. अहो सुमीचा फोन आलता. रविवारी जावई बाप्पानी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येतात. अरे वा वा काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल. आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात. अगं शक्य तरी आहे का ते? अहो ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? हा मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण कॉन्क्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका, कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99.